बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ कथा कादंबरीकार दी बा पाटील सर लिखित कथा सावकारी. भर दुपारची उन्ह अधिक प्रखर झाली. दुष्काळी पट्ट्यात माळ रानावर बसली लमानवाडी उन्हाच्या झळाने कासावीस झाली. लोकवस्ती अवघी 600 असलेल्या त्या लमानवाडीत घरटी 8-10 एकर जमीन होती. तिला जमीन तरी कशी म्हणायची? उजाड माळ रानच ते. पाऊस पडलाच तर तिच्यावर खुरट्या गवताशिवाय काहीच उगवत नव्हतं. त्याच्या सोबतीला बाबळीची, रानबुरींची आणि कुठेतरी कडुलिंबाची झाडं उभी होती. गेल्या काही वर्षात त्या जमिनीवर नांगरट कुळवटही झाली नव्हती. कधी पाऊस पडलाच तर रान हिरव्या गवतांच्या कोंभांनी भरून जायचं. त्यावेळी मात्र त्या माळ रानावर शेरडा मेंढरांची वर्दळ दिसायची. फाटक्या मळकट कोपऱ्यातील पोरं व म्हातारे कोतारे खांद्यावर दांडके आडवे धरून त्या मेंढरांच्या कळपा पाठीमागं फिरताना दिसायचं. पुन्हा पाऊस निघून जायचा, रानं वाळायची, तसे मेंढरांचे कळप गायब व्हायचे. त्या रानावर चिटपाखरूही दिसायचं नाही. पुन्हा तिथला मुकपणा व उजाडपणा असह्य व्हायचा. त्या माळ रानाच्या बगलीवर बसलेल्या लमानवाडीत 100च्या आसपास उंबरा. सगळीच्या सगळी घरं ठिंगणी व बुटकी. घराच्या बाजूच्या भिंतीला दगडांचा खिळा रचून केलेला आडोसा. त्याच्या दरवाज्यावर गोनपाटाचं दार. तेच न्हाणीघर. खंडवाडीत एकही गाय किंवा म्हैस नव्हती. तरी पण घरटी एखाद दुसरी शेळी पाळली, तीही चहाच्या दुधासाठी किंवा लहान बाळांच्या दुधासाठी. त्या शेळ्यांच्या लेंड्या मुताचा दर्प मात्र घराच्या चौकटीत दरवळायचा. अंग मेहनत हेच त्या वाडीच्या जगण्याचं साधन होतं. त्यामुळं वाडीवरचा तांडा 150-200 मैलावर काम शोधण्यासाठी जायचा. त्या तांड्याचा प्रमुख होता हऱ्या राठोड. तो तांड्याचा मुकादम. तांड्याच्या जीवावरच मोठा झालेला. माणसं त्याला सावकार, मुकादम म्हणायची, कारण अडीअडचणीला तो लोकांना पैसे द्यायचा. हऱ्या कामं शोधून आणायचा आणि ट्रकात भरून तांडा घेऊन जायचा. त्यामुळं वाडी ओस पडायची. पाठीमागं फक्त म्हातारी माणसं तग धरून जगत राहायची. त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था घरातल्या कर्त्या पोरांना केलेली असायची. वाडीवरच्या प्रत्येकाला वाटायचं, एवढं कोसो मैल दूर जाऊन काम करण्यापेक्षा आपल्याच रानात राबावं, कष्ट करावं, आपल्या शिवारात घाम गाळावा. पण लहरी पावसामुळं त्यांचं कष्ट वाया जायचं. गाळलेला घाम मातीमोल व्हायचा. म्हणून हऱ्या हा वस्तीला आधार वाटायचा. हऱ्याबरोबर बाहेर गेला तांडा वर्षभर तिकडेच राहायचा. तिकडेच मिळेल त्या जागेवर नवी लमानवाडी उभी राहायची. मुकादम म्हणून हऱ्या माणसांना काम मिळवून द्यायचा. त्यांच्या अंगावर पैसे द्यायचा आणि त्या पैशाचं व्याज तो त्यांच्या कामाच्या स्वरूपात वसूल करायचा. तांड्यातल्या प्रत्येकाच्या मजुरीचा 4था हिस्सा हऱ्या घ्यायचा. ते हऱ्याचं व्याज असायचं. त्यानं दिलेलं मुद्दल तसंच त्या माणसांच्या अंगावर राहायचं. दिलेल्या पैशाचं 25% व्याज हऱ्या त्यांच्या घामाच्या दामातून वसूल करायचा. थटनडीच्या आर्थिकतेतून माणसाने हऱ्याचा हा पर्याय स्वीकारलेला. हऱ्या 50,000पर्यंत कर्ज माणसांच्या अंग मेहनतीवर द्यायचा. त्याचं कर्ज घेणारी माणसं त्याच्याबरोबर हऱ्या नेईल तिकडे कामासाठी जायची आणि हऱ्याला हा पैसा वाडीतलाच नाना राठोड पुरवायचा. हऱ्याचा व नानाचा व्यवहार कोणालाच कळायचा नाही. नाना राठोड लमानवाडीचा पुढारी होता. तो नेहमी शुभ्र कपड्यात असायचा. दररोज तो आपल्या 4 चाकी गाडीतून तालुक्याच्या व जिल्ह्याच्या ठिकाणी जायचा व रात्री परत यायचा. तो बाहेर काय करतो हे कोणालाच कळायचं नाही. मात्र त्याच्या गळ्यातल्या व मनगटातल्या सोन साखळ्यावरून त्याची श्रीमंती दिसायची. त्याची व हऱ्याची सलगी होती. नानाच्या राजकारणासाठी हऱ्या उपयोगी पडायचा. हऱ्या उंचापुरा व तगडा. त्यानं पिलदार मिशा व गालावर कल्ले राखलेले. काळ्या सावळ्या रंगानं व तांबूस डोळ्यांनी तो उग्र वाटायचा.
अंगात पॅन्ट शर्ट घालायचा. त्याच्या पायातले बूट चालताना आवाज करायचे. डोक्यावरच्या केसांचा भांग उलटा पाडलेला, तोंडात नेहमी पानांचा तोबरा धरलेला. पुढच्याशी बोलताना तो बाजूला पिचकारी टाकूनच बोलायचा. नाना मात्र खुज्जा होता. त्याच्या डोक्यावरची टोकदार पांढरी टोपी त्याच्या पुढारीपणाची साक्ष द्यायची. बोलताना तो त्याचं काय आहे असं बोलून सुरुवात करायचा. तो सावकार होता, पण कधीही तो कोणालाही थेट पैसे द्यायचा नाही. त्याचा व्यवहार हऱ्यासारखा मध्यस्थामार्फत व्हायचा. अखंड वाडीच अप्रत्यक्षपणे नानाच्या सावकारीत अडकली होती. मध्यमवयीन बंड्या राठोड मात्र याला अपवाद होता. त्यानं कधीच हऱ्यापुढं हात पसरला नव्हता. तो आसपासच्या भागात स्वतः काम शोधायचा. तालुक्याच्या ठिकाणी असल्या एका औद्योगिक वसाहतीत जाऊन राबायचा आणि आपलं कुटुंब जगवायचा. त्यालासुद्धा 2 मुलं होती. त्याच्यासुद्धा असंख्य अडचणी होत्या. तरीही पण तो हऱ्यापासून 4 हात दूर राहायचा. हऱ्याच्या तांड्यातून तो कधीच काम शोधायला गेला नाही. याची सल हऱ्याच्या मनात होती. हऱ्या मनाशी म्हणायचा, सगळं गाव माझ्या कर्जात आहे, पण बंड्या आपल्याला विचारत नाही. कधीतरी बंड्याला गरज निर्माण होईल आणि बंड्या आपल्या दारात येईल ही हऱ्याची धारणा होती. बंड्याही त्याला ओळखून होता. हऱ्या वस्तीच्या घामाचं दाम घेतोय, वस्तीचं रक्त पितोय असं बंड्याला वाटायचं. पुढं बंड्याचीच नियती फिरली. बंड्याचं धाकटं पोरगं आजारी पडलं. बंड्यानं त्याला जिल्ह्याच्या दवाखान्यात नेलं. त्याच्या तपासणीस व औषधाचं बिलच 10,000 झालं. डॉक्टर म्हणाले, पोटाचं ऑपरेशन करावं लागेल तरच मुलगा वाचेल. बंड्यानं विचारलं, किती खर्च येईल? किमान 40,000 ते 50,000 असं डॉक्टर म्हणाले. बंड्याच्या पायाखालची जमीनच हादरली, कारण तपासणीच्या पहिल्या सलामीलाच त्याचा खिसा रिकामा झालेला. आता एवढे पैसे आणायचे कुठून या प्रश्नानं तो खचून गेला. त्याला आशेचा किरण दिसत नव्हता. त्याची सासरवाडी पण त्याच्यासारखीच मनगटावर जगणारी. त्या दिवशीची रात्र बंड्याला खायला उठली. नवरा बायकोनं रात्रभर विचार केला, मार्ग सापडत नव्हता. त्याच्या नजरेसमोरून हऱ्या तळून गेला. तो एक पर्याय होता, पण आयुष्य देशोधडीला लावणारा तो पर्याय होता. पैशाच्या व्याजापायी हऱ्याकडे गुलामासारखं राबावं लागणार होतं. पैसे कधी फिटतील हे सांगता येत नव्हतं. त्यानं एका क्षणात हऱ्याला डोक्यातून काढून टाकला आणि बळजबरीनंच त्यानं डोळ्यावर पापण्या ओढल्या. दुसऱ्या दिवशीचा उजाडला दिवससुद्धा पोराच्या दुखण्याची चिंता घेऊनच उजाडला. डाव्या तळव्यावर राकुंडी घेऊन उजव्या हाताच्या मधल्या बोटाने ते दातावर घासत घासत बंड्या उंबऱ्यावर बसलेला. घराच्या अंगणात त्याची बायको हिरा झाडलोट करीत होती. त्याचवेळी नाना राठोडची पांढरी ॲम्बॅसिडर गाडी त्याच्या घरासमोरून धुळा उडवीत गेली आणि पुढच्या कोपऱ्यावर थांबली. नाना गाडीतून खाली उतरला व समोरच्या घरातून गोंदा पवार बाहेर येऊन नानाच्या शेजारी उभा राहिला. दोघात काहीतरी बोलणं सुरू झालं. बंड्याचं लक्ष नानाच्या गाडीवर गेलं. नानानं गाडीच्या पाठीमागच्या काचेवर ठळक अक्षरात लिहून घेतलेलं, रावडी राठोड. त्या अक्षरावर बंड्याची नजर गेली. नुकताच एक रावडी राठोड नावाचा हा सिनेमा गाजलेला. त्या सिनेमातल्या पराक्रमी फौजदाराचं नाव होतं रावडी राठोड. तो फौजदार नानाला आपल्या जातकुळीतला वाटायचा, म्हणून त्यानं गाडीच्या काचेवर त्याचं नाव लिहिलेलं. बंड्यानंही तो सिनेमा पाहिलेला. त्यालाही राठोड आडनावाचा गर्व वाटायचा, म्हणून तो एकटक त्या गाडीवरची अक्षरं वाचत होता. हिराचं बंड्याकडे लक्ष गेलं. तशीही ती त्याला म्हणाली, नानाकडं एवढं एकटक बघायला काय झालं? तसा भानावर येत बंड्या म्हणाला, नानाला नव्हं, रावडी राठोडला बघतोया. तशी हिरा म्हणाली, ह्यो नवीनच कोण रावडी राठोड हाय? डोसकं बिस्कं फिरलं नाही ना मग? तो नाना राठोड हाय. होय, पण त्याच्याच गाडीवर मागच्या बाजूला त्यानं रावडी राठोड लिवलंय, ते वाचतोय ना मग? ते आणि कशाबद्दल लिवलंय म्हणायचं?
हिरा, तुला ते नाही समजायचं. म्हणूनच मी विचारते या कशाबद्दल लिवलंय. अगं त्यो लई पराक्रमी फौजदार आहे, आपल्याच जातीचा. एकाच ठोशात 10 गुंडासनी डोळीवतो या. त्यो तुम्हासनी कसा माहिती आहे? हाय माहिती. कुठं राहतो या? सिनेमाच्या थिएटरात. अगं भैया, म्हणजे तिला घरदार नाही म्हणा की. तसं नव्हं, अगं त्यो सिनेमातला हिरो आहे. म्हणजे ही सिनेमातली गोष्ट आहे म्हणा की. वय, सिनेमातलीच गोष्ट आहे. खुळा आहेसा काय? अहो, सिनेमातली गोष्ट आणि हाणामारी खरी असती काय? असं म्हणून हिरा त्याला म्हणाली. कारभारी, ते सिनेमाचं खूळ डोसक्यातनं काढून टाका. त्या खोट्या रावडी राठोडला बघण्यापरीस त्या खऱ्या नाना राठोडकडे बघा. त्याला मगाशीच बघितलं आहे. मग उठा आणि त्या नानाला जाऊन भेटा. त्याला कशापायी भेटू? आता पोराच्या ऑपरेशनला नानाच व्याजानं पैसे देतोय का ते त्याला विचारून बघा. तो मदत करील, नाही म्हणायचं नाही. असं बोलताना हिरा भाऊक झाली. बंड्यालाही नाना आशेचा किरण वाटला, म्हणून तो गडबडीनं उठला. त्यानं चूळ भरली. पायात चपला घालून तो नानाच्या दिशेनं गेला. नाना गाडीत बसायच्या नादात होता. तेवढ्यात बंड्या त्याच्याजवळ गेला, हात जोडून म्हणाला, राम राम नाना. राम राम. राम राम. बंड्या, कसा आहेस? असं नाना पुढाऱ्यासारखं बोलला. तसं बंड्या धीर करून म्हणाला, नाना, सगळं चांगलं आहे, पण पण काय काय अडचण आहे? जरा पैसे लागायचं होतं. किती पैसे? तरी बी 50,000च्या आसपास. त्यावर नाना म्हणाला, छा 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 छा, म्या आपला सरळ माणूस, आपण कधी सावकारकीचा धंदा केला नाही. तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे. नाना, तुम्ही सावकार नाहीसा माहिती आहे, तरी पण एवढ्या येळेला नड काढा. लय उपकार होतील. पोराचं ऑपरेशन करायचं आहे. असं बंड्या काकुलतीनं म्हणाला. तसा नाना म्हणाला, काय करायचं बंड्या, तुझं सगळं खरं आहे, पण म्या बी तुमच्यासारखाच आहे. एवढं पैसे म्या तरी कुठून आणायचा? नाना, काय बी करा, पण नड काढा. बंड्या जास्ती जिकरीला आला. त्यावर विचार करून नाना म्हणाला, बंड्या, एक मार्ग आहे. काय आहे? हऱ्या राठोड तुला व्याजानं पैसे देईल. हऱ्याचं नाव ऐकून बंड्याला कसंसच झालं. ज्या नावाबद्दल बंड्याला नेहमी तिरस्कार वाटायचा तेच नाव नानानं उच्चारलं. हऱ्याला टाळावं म्हणून तो म्हणाला, वय पण नाना, हऱ्या तर परमुलकात आहे, तो कसं पैसे देणार? नाना म्हणाला, असू देईल की, म्या हऱ्याला फोन लावून विचारीन आणि ते होय म्हणाला तर तात्पुरती तुझी नड काढीन. बंड्या क्षणभर गप्प झाला व म्हणाला, हऱ्याचं पैसं म्हणजे लई व्याज असतंय आणि पैशाच्या व्याजापायी तो गुलामागत माणसं कामाला लावतोय. मला नाही जमायचं त्याच्या तांड्याबरोबर जायला. त्यापेक्षा तुम्हासनीच काय असेल ते व्याज देईन. असं म्हणतोस? हऱ्या पैसे व्याजानं देतोय का ते बघायला लागेल. असं म्हणून नाना पुन्हा म्हणाला, बघूया, तू रात्री घराकडे ये, तुझ्या समक्षच हऱ्याला फोन लावतो. काय? एवढं बोलून नाना गाडीत बसला व निघून गेला. बंड्या घराकडे आला. त्यानं हिराला नानाशी झालेली चर्चा सांगितली. हिरा म्हणाली, नाना समद खोटं बोलतोय. नानाच हऱ्याचा सावकार हाय अशी गावभर चर्चा आहे. फक्त तो हऱ्याच्या नावावर आपलेच पैसे देतोय. हिराचं बोलणं बंड्याला पटलं. रात्री बंड्या नानाच्या घराची पायरी चढला. पुढच्या सोप्यातच नाना लुंगी लावून दंडक्यावर उघडाच बसलेला.
बंड्यानं त्याला नमस्कार केला तसा नाना म्हणाला, ये ये बंड्या, म्या तुझीच वाट बघत होतो. बस, हऱ्याला फोन लावून तो काय म्हणतोय ते तरी बघतो. असं बोलून नानानं बाजूचा मोबाईल उचलून त्याच्यावर बोटानं टिचक्या मारल्या व तो कानाला लावून म्हणाला, हां हरी वा, कसा आहेस? बरा आहेस ना? मग तुझ्याकडं एक निकडीचं काम लागलं म्हणून फोन केला आहे. त्यो आपला बंड्या राठोड नाही का, त्याला पैशाची गरज आहे, 50,000ची. तसं नव्हं, त्यो म्हणतोय म्या परमुलकात कामाला येणार नाही. त्या परास काय होईल ते महिन्याला व्याज देईल म्हणतोय. आ नाही म्हणतोस? अरे बा, तसं करू नकोस. त्यो लई अडचणीत आहे बिचारा. त्याच्या पोराचं ऑपरेशन थांबलंय. पाहिजे तर तुला म्या जामीन राहीन आणि महिन्याचं व्याज बी वसूल करीन. हा असं म्हणजे 10% खाली व्याज होणार नाही म्हणतोच. विचारतो त्याला. हा काय म्हणतो ते कळवतो. राम राम. असं म्हणून नानानं फोन बाजूला ठेवला व बंड्याला म्हणाला, बंड्या, हऱ्याचा लई दांडगाचाच काय. माझ्या मनाला पटत नाही, पण तू म्हणालाच म्हणून फोन लावला. महिना 5,000 व्याज द्यावं लागेल. काय करायचं ते तूच ठरव. त्यावर बंड्या म्हणाला, व्याज लई होतंय. म्या कमविणार किती आणि व्याज देणार किती, आणि पोटाला तरी काय खावं ते तुम्हीच सांगा. नाना म्हणाला, सोपा मार्ग सांगू बंड्या. व्याज द्यायला जमत नसेल तर त्याच्या तांड्याबरोबर कामाला जा की. व्याज कधी फिटल तेव्हा फिटल. नाना, तुम्हासनी ह्यो मार्ग सोपा दिसतो या, पण सगळा लमान तांडा हऱ्याच्या व्याजाखाली आणि कामाखाली वाळून गेला या. लवकरात लवकर फिटावं म्हणून माणसं मरस्तवर काम करतात. त्यांचं हालसुद्धा बघवत नाही. मला नाही जमायचं. तुला जे जमल ते कर. म्या काय सांगू. म्या आपला एक समाजसेवक आहे. तुझ्यासाठी मध्यस्थी करतो या. असं नानानं स्पष्ट केलं. बंड्याला सगळंच अवघडल्यासारखं झालं. तो चिंताग्रस्त झाला. पुढं काहीच न बोलता बंड्या उठला व सोप्याच्या पायऱ्या उतरू लागला. पाठीमागून नाना म्हणाला, नुसता येडाहीच म्हणायचास. एवढ्या कमी व्याजाने इलाक्यात कोणी बी पैसे देणार नाही. नानाचे शब्द बंड्याच्या कानावर पडले. तो पाठीमागं वळून म्हणाला, विचार करून सकाळी सांगतो. कसं बी चालतंय. नाना म्हणाला. बंड्या घराकडे आला. त्या दिवशीचं जेवण त्याला गोड लागलं नाही. त्यानं नानाशी झालेली चर्चा हिराला सांगितली. हिरा म्हणाली, काय करावं, आपलीच येळ वाईट आहे म्हणायची. वय म्हणा जावा, काय बी करून पैसे फेडा येतील. काहीच न बोलता बंड्या अंथरुणावर कलांडला. रात्रभर पोरगं तळमळत होतं. बंड्याला झोप लागत नव्हती. काय करावं या प्रश्नानं त्याला घेरला. सकाळी तोंड न धुताच बंड्यानं नानाचं घर गाठलं. त्याला बघून नाना गालात हसला. मनाशीच म्हणाला, कुठं जाणार हाय. माझ्या बिगर ह्या वस्तीत तरी कोण वाली हाय. राम राम करीत बंड्या सोप्याच्या पायऱ्या पुन्हा चढला. नाना म्हणाला, बंड्या, लई अरवाळ आलास. काय ठरलं म्हणायचं. पैसे न्यायला आलूया. मला तुमची अट मान्य आहे. छा छा, अट माझी नाही. मी आपला तुझ्यासारखा तिराईत आहे. तुझी नड आडली या म्हणून मध्यस्थी केली म्हणायची. यावर बंड्या काहीच बोलला नाही. तेव्हा नाना म्हणाला, हऱ्याच्या कानावर गोष्ट घालतो आणि तुला पैसे द्यायची व्यवस्था करतो. तसा बंड्या म्हणाला, हऱ्या तर परमुलकात आहे. तो इकडे येणार कधी आणि मला पैसे मिळणार कधी. मला तर लगेच गरज आहे. बंड्याला दिलासा देत नाना म्हणाला,
पैशाची काळजी करू नकोस. हऱ्या होय म्हणाला की माझ्याजवळचं देतो, ते पण तुझ्या नडीसाठी. असं बोलून नानानं मोबाईल फोन उचलून कानाला लावला व म्हणाला, अरे वा, ती काल तुला बोललेली गोष्ट. हां, बंड्या 10% व्याज द्यायला तयार आहे. व्याजाचा हप्ता तुला महिन्याच्या महिन्याला पाहिजे, हेच नव्ह का? बंड्या तयार आहे. काय म्हणालास? महिन्याला 5,000 रुपये व्याज नव्ह? देतो म्हणालाय. हां, स्टॅम्पवर सही घे म्हणतोस? बरं बरं, सही घेतो. तू इकडं येईपर्यंत पैसे माझ्याजवळचं देतो, आल्यावर मला दे. जाऊ दे, बंड्या गरीब आहे, पोराच्या आजारानं कात्रीत गावला आहे. काय करायचं, येळच वाईट असते या. एवढं बोलून नानानं फोन बंद केला. तो आतल्या खोलीत गेला व बाहेर येताना हातात 100 रुपयांचा स्टॅम्प पेपर घेऊन आला आणि बंड्याला म्हणाला, बंड्या, ह्यो स्टॅम्प पेपर पण हऱ्याचाच आहे. जाताना माझ्या हवाली करून गेला आहे. त्यो त्याचा धंदाच आहे. खरं सांगू बंड्या, माझ्या मनाला ह्यो व्याजाचा धंदा पटत नाही. तरी पण हऱ्या माणसाची नड काढतोया म्हणून काय बोलायला येत नाही. असं बोलून नाना बंड्यापुढं बसला. त्यानं पेपर बंड्यासमोर जमिनीवर ठेवला. सोबत आतून आणलेलं शाईचं पॅड उघडत म्हणाला, यात अंगठा रुतीव आणि ह्या पेपरवर मी सांगतो तिथं उठीव. कोरा स्टॅम्प पेपर बघून बंड्या गोंधळला. तो नानाला म्हणाला, पण नाना, कोऱ्या कागदावर अंगठा कशा पाहिजे? नाना म्हणाला, तू भिवू नकोस, ह्या धंद्यात असंच चालतं. पैसे देणाऱ्याला काहीतरी आधार पाहिजे का नाही? पण त्याच्यावर तर काहीच लिहिलं नाही. खरं सांगू बंड्या, अशा कोऱ्या कागदावर पैसे द्यायचं धाडस ह्या गावात हऱ्याशिवाय कोणीच करणार नाही. काय करावं म्हणून बंड्या बुचकळ्यात पडला. तरी पण दुसरा इलाजच नव्हता. तेवढ्यात नानानंच त्याचा डावा अंगठा धरून पॅडच्या शाईत रुतवला व स्टॅम्पच्या तळाला उठवला. आपली मोठी चूक झाली असं वाटून बंड्याला घाम फुटला. त्याच्या चेहऱ्यावर बघत नाना म्हणाला, एवढ्या सकाळी तुला उकडायला लागलंय का काय? नाही नाही, जरासं उखाडल्यागत वाटतंय. उठता उठता नानानं भिंतीवरचं पंख्याचं बटन दाबलं. बंड्याच्या डोक्यावरचा पंखा फिरू लागला. त्याच्या वाऱ्यानं त्याला जरासं बरं वाटलं. नाना स्टॅम्प पेपर घेऊन आत गेला आणि 50,000चं पुडकं घेऊन बाहेर आला. ते बंड्याच्या हाती देत म्हणाला, पाहिजे तर मोजून घे, पुन्हा तक्रार नको. पुडकं दणक्याच्या खिशात कोंबत बंड्या म्हणाला, नाना, तुमच्यावर विश्वास आहे की, लय उपकार झालं. ह्यात उपकार कसलं म्हणायचं? पहिल्यापासनं ह्यो आपला मला समाजसेवेचा नाद आहे, त्यातच मला समाधान मिळतंय. पैसे घेऊन बंड्या नानाच्या घरातून बाहेर पडला. त्याला पाठमोरा बघत नाना तोंडातल्या तोंडात पुटपुटला, तांड्यावरचा ह्यो शेवटचा माणूस बी माझा देणगरी झाला म्हणायचा. बंड्यानं पोरग्याचं ऑपरेशन केलं. पोरगं बरं झालं. आता बंड्या विजापूरच्या MIDCत 12 तास राबू लागला. हऱ्याच्या व्याजाचे तोंड मिळवणी करीत राहिला. तो व्याज नानाकडे पोहोच करायचा आणि नाना म्हणायचा, हऱ्या त्याच्या सवडीनं येतो व व्याज घेऊन जातो. काळाचं चक्र फिरत राहिलं. वर्ष संपलं. नानाला व्याजापोटी बंड्यानं 60,000 रुपये दिले. पुढं दुसरं वर्ष संपलं. पुन्हा 60,000 गेले. तरी पण मुद्दल तसंच राहिलं. मुदलापेक्षा व्याज मोठं झालं. एकाच वेळी हऱ्याचे 50,000 कसे फेडावेत या चिंतेनं बंड्याला घेरलं. त्यातच अधूनमधून तो काम करीत असलेली फॅक्टरी काही दिवसांसाठी बंद व्हायची. त्यामुळं बंड्याच्या घरातला खर्चाचा ताळमेळ विस्कळीत झाला. असं कर्जबाजारी जगण्यापेक्षा मरून जावं असं बंड्याला वाटू लागलं. ज्यादा कामानं तोही थकला होता.
बंड्याच्या मनातला आत्महत्येचा विचार बळावत निघाला. एका सकाळी बंड्या एसटीनं शहरात चाललेला. त्याच्या शेजारी बसली 2 माणसं हातातलं वर्तमानपत्र वाचून चर्चा करीत होती. त्यातला एक जण म्हणाला, शेतकरी आत्महत्या का करतोय तेच कळना झालंय. खाजगी सावकारांच्या विरोधात सरकारनं त्यांना संरक्षण दिलंय. खाजगी सावकारी मोडून काढण्याची घोषणा केली आहे. तरी पण प्रत्येक आत्महत्या खाजगी सावकाराच्या जाचातूनच होतंय. याला काय करायचं. दुसरा माणूस म्हणाला, सरकार खाजगी सावकारीविरुद्ध ठाम भूमिका घेतंय. हे जरी खरं असलं तरी कर्ज घेणारा माणूस आपल्या अन्यायाविरुद्ध दाद मागायला पोलिसात जात नाही. मग सरकारनं तरी काय करायचं. तो कसा जाईल. तो गरीब असतो म्हणून सावकारांचं कर्ज घेतो आणि कर्ज देणारी सावकार मंडळी सराईत गुंड असतात. शिवाय त्यांचेही हात पोलिसापर्यंत पोचतात. असं म्हणता येणार नाही. कारण ज्या शेतकऱ्यांनी खाजगी सावकारीविरुद्ध पोलिसात तक्रारी दिल्या आहेत त्यांना न्याय मिळाला आहे. पोलिसांनीही सावकारांच्या मुसक्या आवळल्याची कितीतरी उदाहरणं आहेत. सगळे खरं असलं तरी कर्जबाजारी माणसानंच हिंमत बांधून तक्रार देण्याचं धाडस केलं पाहिजे. असं फास लावून मरण्यापेक्षा सावकाराशीच 2 हात करून मेलेलं काय वाईट आहे. असा त्या दोघांचा संवाद ऐकत बंड्या प्रवास करीत होता. गाडी तालुक्याच्या शहरात येऊन थांबली. माणसं पाय उतार झाली. त्यांच्या पाठीमागून बंड्याही उतरला. पण एसटीत ऐकलेल्या त्या 2 माणसांच्या संवादानं त्याच्या मनात घर केलं. पुढे असेच दिवस सरकत गेले. एसटीतला संवाद ही बंड्या विसरून गेला. पुढं त्याचं जगणं अधिकच जिकरीचं झालं आणि रात्रंदिवस बंड्या मरणाचाच विचार करत राहिला. राबावं आणि सावकार नाना राठोडाच्या व्याजासाठी जगत राहावं अशी त्याची गत झाली. एका दिवशीची रात्र त्याला खायला उठली. नानाच्या कर्जाचा विचार करून तो गलित गात्र झाला. घरातला अंधार अंगावर धावून आल्यासारखा वाटू लागला. जगावं की मरावं या एकाच प्रश्नानं त्याला घेरलं आणि भर मध्यान रात्री बंड्या अंतरुणातून हळूच उठला. त्याने शांतपणे झोपल्या हिराकडे आणि आपल्या पोराकडे बघत डोळ्यांतून अश्रू ढाळले. तो अबदार पावलांनी बंद दारापर्यंत आला. आवाज न करता त्यानं दाराची कडी हळूच काढली. तो बाहेर आला. दरवाजाच्या तोंडाला बांधलेली शेळी धडपडून उठली. तिच्या पाठीवरून हात फिरवत बंड्याने तिच्या गळ्यातील दोरी सोडून तिला मोकळी केलं. शेळीची दोरी हातात घेऊन तो अंधारातून चालत राहिला. वस्ती बाहेरच्या एका शेतात लिंबाचं झाड दिसलं. बंड्या झाडाखाली पोचला. झाडाखालचा अंधार गडद भेसूर वाटत होता. बाजूच्या माळरानावरचा रातवा विचित्र आवाजात ओरडत होता. बंड्याला कशाचीच भीती वाटत नव्हती. तो दोरी घेऊन झाडावर चढला. पायाखालच्या फांदीला त्यानं दोरी बांधली. त्या दोरीच्या दुसऱ्या टोकाला फास तयार करून त्याने तो आपल्या गळ्याभोवती अडकवला. आता क्षणभरातच तो फांदीवरून खाली उडी घेण्याच्या विचारात फांदीवर पाय सोडून बसला. त्याला त्याची बायको व पोरगा आठवला. पुन्हा त्याच्या डोळ्यांना अश्रूची धार लागली. तो मनाशीच म्हणाला, आपल्या माघारी ती जगतील कसे तरी. निदान सावकाराचं तरी झंगाट मिटलं. त्या क्षणीच बंड्याला पाठीमागे एसटीतून प्रवास करताना त्या 2 अनोळखी माणसांचा संवाद आठवला. त्यातला एक माणूस म्हणाला होता, कर्जबाजारी माणसानंच हिंमत बांधून तक्रार देण्याचं धाडस केलं पाहिजे. असं फास लावून मरण्यापेक्षा सावकाराशीच 2 हात करून मेलेलं काय वाईट. हे वाक्य बंड्याला पुन्हा पुन्हा आठवत राहिलं. बंड्या अस्वस्थ झाला. तो मनाशीच म्हणाला, त्या माणसाचंच बरोबर आहे. असं भेकडागत मरण्यापरीच 2 हात करून मेलेलं काय वाईट. आपण पोलिसात तक्रार दिली तर काय करेल नाना. मारीलच ना मग. असा आपल्या हातनं मरण्यापरीच त्याच्या हातनं मरण येईल. काय होयाचं ते होईल. पुढचं पुढं बघू. बंड्या बिनधास्त झाला. मरणाचा विचार त्यानं झटकून टाकत आपल्या गळ्यातला फास काढला व घराची वाट धरली आणि गपचूप अंथरुणावर जाऊन करंडला. सकाळी तो नेहमीपेक्षा प्रसन्न मुद्रेनं उठला. आवर करून न्याहारी करताना तो बायकोला म्हणाला, हिरा, आज म्या नव्या कामगिरीवर जाणार आहे आणि जाता जाता तुला बी एक गोष्ट सांगायची आहे. उत्साही होत बायको म्हणाली,
मग सांगा की, मला बी गोष्टी ऐकायला लई आवडतंय. असली गोष्ट नाही. मग कसली हाय? आपल्या संसारातील आहे. त्यात नवीन काय? म्या बी तुमच्या बरोबरीनं संसार केलाय ना. अगं तसं नव्हं, म्या आपल्या कर्जाबद्दल बोलणार आहे. नाना सावकारांचं म्हणताय का? तेचंच की. त्याचं महिन्याला व्याज भागतंय ना. मग भागतंय की. तसं म्हणशील तर कर्जाच्या दुपटीनं व्याज दिलंय. काय म्हणावं या कर्जाला? असलं कसलं व्याज म्हणायचं हे? हिराच्या या बोलण्यावर क्षणभर बंड्यानं श्वास घेतला आणि हिम्मत करून म्हणाला, हे कर्ज फिटल असं मला काय वाटत नाही. म्हणून जीवच द्याचा विचार डोसक्यात आला होता. पण बंड्याचा स्वर घोगरा झाला. हिराचे डोळे भरले. ती कापऱ्या आवाजात त्याला म्हणाली, असला वाईट वंगाळ विचार करू नकासा. लोखंडाचं चणं खाऊन दिवस काढून कर्ज फेडूया. थोड्या वेळानं बंड्या म्हणाला, एक मार्ग आहे, पण लई जोखमीचा आहे. काय करायचं म्हणतासा? नाना आणि हऱ्याविरोधात पोलिसात तक्रार द्यायचा विचार केला आहे. आता दुसरा मार्गच नाही. हिरा हादरली. तिला धडकी भरल्यासारखं झालं. ती म्हणाली, असं करण्यानं लई मोठा वैरवाद होईल. नाना पुढारी हाय, तो गावात राहू द्यायचा नाही. आणि तुम्ही कोऱ्या कागदावर अंगठा बी दिलासात ना. त्याचं काय करायचं? हिरा दडपणाखाली बोलली. त्यावर बंड्या म्हणाला, नाना काय करील? ठार मारलेच नव्ह का? आता म्या मेलेल्या मेंढरावानीच आहे. मला जाळाची भ्या वाटत नाही. हातानं मरणार होतो त्यापेक्षा नाना मारून देईल की. त्यांचा असा संवाद सुरू होता. त्याचवेळी गल्लीत कोणीतरी ठो ठो बोंब ठोकली. बायकांच्या रडण्याचा आवाज येऊ लागला. दोघेही लगबगीनं घरातून बाहेर आली. आनंदा राठोडच्या घरापुढं 2 मोठ्या गाड्या येऊन थांबलेल्या. तिथंच रडारड चाललेली. तिथं हऱ्या आणि कामावर गेला तांडा आनंदाचं प्रेत घेऊन परत आलेला. बंड्या गडबडनं तिथं गेला. तिथल्या गर्दीत शिरला. गर्दीत चर्चा चाललेली. कोण म्हणत होता, अंदू लई दारू पित होता. कोणी म्हणाला, कामानं अशक्त झाला आणि मेला. तांड्यातून आलेल्या रोहिदासला बंड्यानं विचारलं, काय झालं म्हणायचं? कशानं मेला? रोहिदास म्हणाला, काय होतंय? हऱ्याच्या कर्जापायी अंदूनं मरणाचं काम केलं. तिला एकच ध्यास लागलेला, हऱ्याचं कर्ज फेडायचं कसं. पण बिचारा काम करून करून हऱ्याच्या व्याजातच मेला. अति कामानं त्याचं काळीज बंद पडलं म्हणत्यात. काय करावं? गरीबाचं जगणं बी मरणासारखंच असतं या. अंदू मेला काय आणि जगला काय, दोन्ही बी सारखंच होतं. सुटला बिचारा, सुटला. रोहिदासच्या शब्दाने बंड्याच्या मनात कल्लोळ उठला. अंदूला अग्नी देऊन तो घरी आला. हऱ्याबद्दल त्याच्या मनात द्वेषाची भावना पडली. तो मनाशीच म्हणाला, अंदू काय आणि आपण काय. हऱ्याला आता सोडायचा नाही. मनाचा ठाम निर्धार करून दुपारी त्यानं तालुक्याचं पोलीस ठाणं गाठलं. फौजदार शिंगाडे बाहेरच्या व्हरांड्यातच उभे होते. त्यानं वाकून नमस्कार केला. काल आयसा? शिंगाडे करड्या आवाजात बोलले. एक फिर्याद द्यायची आहे, तो म्हणाला. फिर्याद म्हणाल्यावर शिंगाडेचा चेहरा खुलला. ते मनाशीच म्हणाले, मला वाटलं आज दिवस कोरडा जातोय की काय. त्याला घेऊन शिंगाडे आत गेले. स्वतःच्या खुर्चीत बसून म्हणाले, बोल, काय फिर्याद आहे? त्यावर बंड्यानं नानामार्फत हऱ्याकडून घेतलेल्या कर्जाची परतफेडीसह सविस्तर माहिती फौजदारांना दिली. त्याचं ऐकून घेत शिंगाडे म्हणाले, म्हणजे तो पुढारी पण करणारा नाना राठोड सावकारकीचा धंदा करतो काय?
असं बोलून त्याने टेबलवरची बेल वाजवली. तसे बाहेरच्या खोलीतले हवालदार कोळी लगबगीनं जी साहेब म्हणत दरवाजात आले. त्यांना साहेब म्हणाले, या माणसाची फिर्याद लिहून घ्या आणि ताबडतोब गाडी पाठवून नाना राठोड वाऱ्याला घेऊन या. बंड्याला फौजदार कडक शिस्तीचा वाटला. त्यानं हवालदारापुढं फिर्याद दिली. ती हवालदारानं जशीच्या तशी डायरीला लिहून घेतली व बंड्याला म्हणाला, याच्यावर सही कर. बंड्यानं मुडकी तुडकी सही केली. हवालदारानं डायरी नेऊन फौजदारापुढं ठेवली. त्याच्यावर नजर फिरवीत फौजदार म्हणाले, काय रे बंड्या, मगाशी म्हणालास की नानानं कोऱ्या स्टॅम्पवर तुझा अंगठा घेतलाय, आणि तू तर इथे सही केलीस. वय साहेब, नानानं अंगठा मागितला म्हणून म्या त्याच्या कागदावर अंगठा रुतीवला. हवालदार साहेबांनी सही मागितली म्हणून म्या सही केली, असं बंड्यानं स्पष्टीकरण दिलं. तेव्हा गालात हसून साहेब म्हणाले, जे झालंय ते बऱ्यासाठी झालंय. असू दे, जा तू, त्यांचा बंदोबस्त आम्ही करतो. बंड्या पोलीस ठाण्यातून बाहेर पडला. त्याच्या पाठोपाठच पोलीस गाडीही त्याच्या गावाकडे गेली आणि तासाभरातच नानाला वाऱ्याला घेऊन परत आली. हवालदारानं दोघांनाही साहेबांपुढे नेलं. नाना नेहमीसारखाच हसत मुखानं नमस्कार करीत शिंगाडी साहेबांच्या समोर खुर्चीत बसला. बोला साहेब, काय आज्ञा आहे? तसा आवाज चढून शिंगाडे म्हणाला, साल्या, पहिल्यांदा खुर्चीतून उठून सरळ उभा राहा. इथं तू माझा पाहुणा म्हणून आलेला नाहीयेस, तुला आरोपी म्हणून आणलाय. पण कशापायी साहेब? तुझ्या विरुद्ध बंड्या राठोडची फिर्याद आली आहे. तू खाजगी सावकारी करतोस, गोरगरिबांचे बळजोरीनं कोऱ्या स्टॅम्प पेपरवरती अंगठे उडवून घेतोस, मुदलाच्या दुप्पट तिप्पट व्याज घेतोस आणि वरतोंड करून कशापायी म्हणून विचारतोस. नाना भांबावला व म्हणाला, मी कशाला सावकारी करू साहेब? या हऱ्याच्या पैशाची मी फक्त मध्यस्थी केली. पैसे बी हऱ्याचं आणि व्याज बी हऱ्याचं. साहेबांनी रागानं हऱ्याकडे बघितलं. हऱ्या थरथर कापू लागला. तो म्हणाला, देवाच्यान आईच्यान साहेब, मला ह्यातलं काय विठावं नाही. म्या बंड्याला पैसे दिलेलंच नाहीत. हऱ्या शपथा देऊ लागला. त्यावर साहेब नानाला म्हणाले, तो स्टॅम्प कुठं आहे? कुठं आहे? नाना गप्प झाला. तसे खुर्चीतून उठत साहेब म्हणाले, हवालदार, त्यो सत्य बोलो पट्टा घेऊन या. या पुढाऱ्याची कातडी सोलून काढतो, त्याशिवाय हा बोलायचं नाही. साले, हे दोघे सावकारकीचा धंदा करून गरिबांना लुबाडणार आणि यातून कोणी आत्महत्या केलीच की सरकार आमच्या नावानं बोंबलणार, पेपरवाले आम्हाला दोषी ठरवणार. असं साहेब बडबडत पुढे आले. तसा नाना त्यांच्या पायावर वाकून म्हणाला, स्टॅम्प आहे माझ्याकडे, हाय, देऊन टाकतो. पुन्हा साहेब म्हणाला, तरी पण नाना, तू आरोपी नंबर 1 आणि हा हऱ्या आरोपी नंबर 2. गयावया करीत नाना म्हणाला, साहेब, तुम्ही जे म्हणशील ते ऐकतो, पण एवढी केस काय बी करून मिटवून टाका. पुन्हा कधी असल्या भानगडीत पडत नाही. असं आता मिटवायचं एवढं सोपं नाही. गुन्हा डायरीला नोंद झाला आहे. तो काढून टाकायचा असेल तर फार मोठी किंमत मोजावी लागेल. साहेब, किती किंमत मोजावी लागेल? असं काकुलतीनं नानानं विचारलं. तशा हातांची 2 बोटं नानाच्या डोळ्यांसमोर धरून साहेब म्हणाले, 2 पेट्या. कळलं का? लय होतंय साहेब. गुन्ह्याच्या मनानं हे फार कमी आहे. कारण बंड्याला स्वतःची सही करायला येते, तरी पण तू त्याचे हातपाय बांधून स्टॅम्प पेपरवर त्याचा अंगठा उठवून घेतलास. या प्रकरणात तुला 6 कलमं लागतील, 6. देवाची शपथ घेत नाना म्हणाला, बंड्यानं तुम्हाला खोटं सांगितलं या. म्या त्याचा हातपाय बांधलं नाहीत. त्यानं सरळपणानं अंगठा दिला आहे. तुमचं सगळं खरं असेल, तरी त्याची फिर्यादच तशी आहे. मी तरी काय करणार? हे ऐकून नाना हादरला. तो साहेबांना म्हणाला, साहेब,
1,00,000वर प्रकरण संपवा. तुम्ही मला देवासारखा हिसा एवढ्या वेळेला माफ करा. बरं ठीक आहे, काढू काढू काहीतरी मार्ग. आता डायरी फाडायची म्हणजे एवढं सोपं काम नाही. तरी पण तुझ्यासाठी करू. घरी जा आणि तो स्टॅम्प पेपरवर ठरलेली रक्कम घेऊन या. साहेब असं म्हणताच नानाने उसासा टाकला व म्हणाला, लगोलग गावाकडे जाऊन येतो. साहेबानं हऱ्याला पोलीस ठाण्यात बसवून घेतला आणि नाना पोलीस गाडीतून जाऊन तो स्टॅम्प पेपरवर 1,00,000 रुपये घेऊन आला. साहेबांनी पैशाचे बंडल नानालाच आपल्या टेबलच्या लाकडी कप्प्यात टाकायला लावलं आणि त्या स्टॅम्प पेपरचे तुकडे करून ते हवालदार माळीच्या हाती देत म्हणाले, हा फाडलेला स्टॅम्प पेपर बंड्याकडे पोच करा आणि या दोघांच्याकडून इथून पुढे चांगल्या वर्तवणुकीबाबत लिखित जबाब घ्या. उद्या जरी या साल्याने बंड्याच्या केसाला जरी धक्का लावला तरी यांना जन्माची अद्दल घडवू. साहेबाच्या सांगण्याप्रमाणे हवालदाराने त्यांचे लेखी जबाब घेतले आणि त्यांना सोडून दिलं. दोघंही पोलीस ठाण्यातून बाहेर पडले. त्यावेळी दिवस मावळून गेला होता. नानानं आपल्या ड्रायव्हरला फोन करून आपली गाडी मागवून घेतली. गाडीत बसताना हऱ्या नानाला म्हणाला, नाना, काय म्हणून मला गरीबाला ह्या केसमध्ये अडकवलं सा? माझी काय चूक तरी सांगा. नाना हऱ्याला हात जोडत म्हणाला, चूक माझी झाली बाबा. तुझं काय बी चुकलेलं नाही, पण आता झालं गेलं गंगेला मिळालं समजून झाल्या प्रकाराची कुठं बी वाच्यता करू नकोस. मलाच दुर्बुद्धी झाली आणि म्या बंड्याला पैसे दिलं, ते वसुलीसाठी तुझ्या नावावर खपविलं. त्यावर रागानं हऱ्या म्हणाला, म्या आता बंड्याला सोडणार नाही. त्याने फिर्यादीत माझं नाव घ्यायचा संबंधच काय? तसा हऱ्याचा खांदा थोपटत नाना म्हणाला, हऱ्या, जरासं सबुरीनं घे. लई डोसकं गरम करू नकोस. पोलीस ठाण्यात लेखी जबाब देऊन आपण दोघं बी अडकलोय. बंड्याला मुस्काडात जरी दिलीस तरी लई महागात पडल. म्हणून म्हणतो, झालं गेलं डोसक्यातनं काढ आणि शानपणानं वाग. नानाच्या सांगण्यावर हऱ्या गप्प झाला. अंधार पडताना नानाची गाडी गावात आली. नानानं गाडी बंड्याच्या घरापुढं उभी करायला ड्रायव्हरला सांगितलं. नानानं गाडीची काच खाली गेली. बंड्या अंगणातच उभा होता. तो 4 पावलं पुढे गेला. नानाला बघून त्याच्या अंगावर काटा आला. नाना हातवारे करून बंड्याला म्हणाला, बंड्या, हे बरं केलं नाहीस. जेवलेल्या ताटात मुतलास बघ, मुतलास. नानाच्या शेजारी बसला हऱ्या म्हणाला, बंड्या, तुझी माझी गाठभेट तरी आहे का? मग कशापायी माझं फिर्यादीत नाव घेतलंस? तुला हे बरं पडायचं नाही. हऱ्याची दमदाटी ऐकून बंड्या गाडीजवळ येत म्हणाला, नाना, तुम्हासनी व्याजापायी कर्जाच्या दुपटीनं व्याज दिलं तरी तुमची भूक भागना झाली. मग म्या तरी कसं जगावं म्हणून फिर्याद दिली. त्यावर हऱ्या म्हणाला, बरं बघू, येळ आल्यावर तुला सोडत नाही मी. हऱ्याच्या बोलण्याचा बंड्याला राग आला. तो हातवारे करीत म्हणाला, म्हणजे तुम्ही मला धमकी द्यायला आलाय म्हणा की, पण ध्यानात ठेवा, मेलेलं मेंढरू आगीला घाबरत नाही. तसा खालच्या आवाजात नाना म्हणाला, बंड्या, तसं नव्हं, तुझा गैरसमज होतोया. आम्ही तुला धमकी द्यायला आलेलो नाही, आपली विनंती करावी म्हणून आलोया. बरं बरं म्हणत बंड्या वळला व घरात गेला. त्याला पाठमोरा बघत नाना म्हणाला, काय करावं, धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय, अशी आपली गत झाली. हऱ्या काहीच बोलला नाही. पुन्हा नानाच म्हणाला, बंड्या, लय लय भारी भेटला म्हणायचा. त्यानं बेरजेपेक्षा माझी वजाबाकीच लय केली. गाडी हऱ्याच्या दारात येऊन थांबली. खुदू खुदू हसत हऱ्या गाडीतून उतरला आणि नानाला म्हणाला, नाना, नुसती वजाबाकीच नाही तर त्यानं व्याजासकट तुमचे मुद्दल बी नेलं आणि तुमच्या हातात धुपाटणं दिलं, धुपाटणं. असं म्हणून हऱ्या निघून गेला आणि कपाळावर हात मारून घेत नाना म्हणाला, आमासनी काय म्हणून ही सावकारकीची अवदसा उचलली म्हणायची.
करायला गेलो एक आणि झालं एक. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.